संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये भाजप उमेदवाराला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। सिल्लोडमधून बातमी पाहतोय। संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये भाजपच्या उमेदवाराला धक्काबुक्की झालेली आहे। सकाळपासून अशा बऱ्याच घटना समोर आलेल्या आहेत। संभाजीनगरमध्ये मतदानासाठी मतदार राजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय आणि त्यामध्येच काही घटना समोर आलेल्या आहेत। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप होतोय। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये भाजपच्या उमेदवाराला धक्काबुक्की झाली। काही किरकोळ वाद होता आणि त्यावरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप सध्या होताना पाहायला मिळतोय। सकाळपासून एक जे नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत किंवा मतदार आहेत ते येऊन मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर संभाजीनगरमधून आपण एक अपडेट पाहतोय। संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये भाजप उमेदवाराला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडलाय। आणि हा जो व्हिडिओ आहे या धक्काबुक्कीचा तो समोर आल्याचं दिसतंय। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप होते। नेमकं काय घडलेलं आहे काही वेळातच कळेल। मात्र संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये भाजप उमेदवाराला धक्काबुक्की झालेली आहे। ही काहीशी बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ सध्या आपण पाहतोय दृश्यांमध्ये। आणखी जाणून घ्या त्या संदर्भात आमचे प्रतिनिधी सचिन आपल्यासोबत। सचिन, हा व्हिडिओ आपण दाखवतो प्रेक्षकांना। काहीशी बाचाबाची झालेली आहे। कशामुळे ही बाचाबाची झालेली आहे? पोलीस सुद्धा तिथे दिसतायत। आता सध्या काय वातावरण आहे? सध्या वातावरण शांतता आहे। त्या ठिकाणी पोलिसांनी मध्यस्थी केली आणि हा वाद मिटलाय। मात्र त्या ठिकाणी जे उमेदवार होते भारतीय जनता पक्षाचे ते उमेदवार मतदान केंद्र परिसरामध्ये होते। त्याच दरम्यान हा संपूर्ण गोंधळ उडालेला होता। त्या ठिकाणी हे दोन्ही जे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहे त्यांना धक्काबुक्की करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे जो अंबई गट आहे त्या अंबई गटातून माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव तिथून उमेदवारी लढतायत आणि तिथून निवडणुकीत ते उभे आहेत आणि त्याच भागामध्ये अशा पद्धतीने त्यांच्या कार्यकर्त्याकडून भारतीय जनता पक्षाच्या या उमेदवारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। सध्या पोलिसांनी मध्यस्थी करून हा सर्व वाद मिटलेला आहे। सध्या शांतता आहे। अगदी सध्या शांतता आहे। सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।